पहिला चेंडू फेस करत असताना पंच दोन्ही हात समांतर करत असताना एक चेंडू 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू. आठ वाजून 40 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे. इथे मिनिटं गृहीत धरली जातील. आठ वाजून 40 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे. 15 मिनिटांचाच अवधी दिला जाईल. 15 मिनिटांच्या वरती टाइम झाला तर त्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. या दोन्ही संघांनी नोंद घ्यावी याची आणि फास्ट क्रिकेट खेळावं. पुढील चेंडू रोशन यांचा रेड बॅटने खेळत असताना फक्त एक धाव. 3 चेंडू 4 धावा धावफलकावर. ऑफ साइडला अतिशय उत्कृष्टरित्या कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना त्यावर फक्त एकच धाव. 4 चेंडू 5 धावा धावफलकावर. स्वीप करत असताना अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच धाव. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आणि येतोय हा खणखणीत चौकार. शेवटच्या चेंडूवर येतोय हा घणघाती प्रहार चौकार. एका दुसरं षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे विशाल यांची. तन्मय प्रतिष्ठान या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी विशाल यांची निवड केलेली आहे. पहिला चेंडू विशाल यांचा फेस करतील हर्ष. स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि अतिशय उत्कृष्टरित्या बॅटवर बॉल आलेला होता पण त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 11 धावा. रिवर्सचा पवित्रा इथे आजमावलेला होता पण त्यावर फक्त एकच धाव. पुढील चेंडू विशाल यांचा हर्ष यांना. पंचांनी 9 घोषित केलेला आहे. 9+1 2 धाव संघाच्या धावसंख्येमध्ये धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साइडला अटवलेला हा खणखणीत
वरती परतावं लागेल. नवीन आता सुशांत हे आपल्या संघासाठी किती धावा रस्त्यात. 2 बॉल झालेले आहेत आणि फलकावर आपल्याला 21 धावा फेस करतील ते. सुशांत रिव्हर्स वापर आणि त्यावर फक्त एकच धाव. एक धाव काही रोखू शकले नाही. 3 चेंडू झालेले आहेत. धाव फलकावर 22-22. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, त्यावरही फक्त एकच धाव. 4 चेंडू 23 धावा झाल्या धावफलकावर. स्वीप मारण्यात 5 चेंडू झालेले आहेत. धावफलकावर 27-27. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील शुभम यांचा. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येते हाई कणकणीत 4. राहिलेली आहेत. बॉलर नेम अनिकेत आणि इथे टाइम आपण चालूच ठेवलेला आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. शेवटचा षटक हाताळण्यासाठी अनिकेत यांची निवड केलेली आहे. पहिला चेंडू आणि लीडिंग गेज घेत असताना येतोय हा पुन्हा एकदा चौकार. पुढील चेंडू अनिकेत यांचा. रॅपिड फाईट. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि पंच निर्धाव चेंडूची सांगता करत असताना 2 चेंडू झालेले आहेत. 35 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि लीडिंग एज घेऊन लेग बाईसच्या स्वरूपात येते ही. संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39. 39 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी सनी यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे सुशांत यांना माघारी परतावं लागले.
4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 40 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज आलेले आहेत ते म्हणजे पवन. स्ट्राईकला आहेत ते सनी. आघाडीचे फलंदाज अजूनही आपली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी आणि पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू, अतिरिक्त धावेची भर. 4 चेंडू 41 धावा, 41. पुढील चेंडू अनिकेतांचा आणि पुन्हा एकदा येते ही कणकणीत 4. पाच चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू 45 रन्स, 45 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. शेवटच्या चेंडूवर बघूया किती धावा येत आहेत. आणि क्लीन बोल्ड दांडी गोल. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजे तन्मय प्रतिष्ठान या संघासमोर. ऐकूया आता मयूर भोईर यांचा समुद्र आवाज. सेहेचाळीस लक्ष डावाला होते. सुरुवात स्ट्राइक वरती विशाल. पहिला चेंडू थांबून स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. ड्रिल करून दाखवतो विशाल की कव्हर पॉइंट मध्ये खेळायचं होतं जिथे क्षेत्र खुल्या. पण पहिला चेंडू आला डॉट. गोलंदाज सनी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न.
सिंगल आणि त्यानंतर आपण पाहतो ते म्हणजेच 1+4 टोटल या 5 धावा. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सनीचा. बॅकिंग साठी कोणी खेळाडू आला नाही. एका खेळाडूला प्रयत्न करायचे होते पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार गेला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. पहिलं षटक मार्गस्थ. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सनी स्ट्राईक वरती विशाल. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळाडू तिथे तैनात. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती पाहायला मिळते म्हणजे 7. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पाडल स्वीपचा फटका. नंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 11. गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश. ऋषी गोलंदाज ऋषी सजवतो. स्ट्राईक वरती विशाल. स्टेप आउट होऊन स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मेल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 12 धावा. इथे मात्र जबरदस्त फटका आणि मिसफिल्डच्या या 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती या सावकाराच्या मदतीने 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ऋषी सजोईल. स्ट्राईक वरती वैभव. इथे मात्र पुन्हा एकदा विषेप मध्ये घेऊन काढण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मेल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 17. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 18. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. दुसरं षटक प्रगती पथावर. 18 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती विशाल. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. एकच धाव तो मात्र मिळेल. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅटची आतली कडा आणि एक इथे मात्र बिएल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 20. 5 चेंडू झालेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे. इथे चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. बॅटची आतली कडा. चेंडू लॉंग स्टॉपला सीमा रेषा क्रॉस करतोय. धावा 4 मिळतील.
24 धावा धावफलकावरती 12 चेंडू समीकरण आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. चला अंतिम 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिली आहेत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे. थोडं स्पीडअप करा. विजय स्टार संघ आपल्याच हक्का खातीर 4 ओव्हरचा सामना खेळवलाय. तुमचं सहकार्य आता असणं गरजेचं आहे. 2 दिवसाची स्पर्धा 1 दिवसीय गेली आहे. गोलंदाज प्रतीकचा वापर केलाय. धावसंख्या धावफलकावरती 24. तर मी विनंती करतो आदरणीय पुरुषोत्तम म्हात्रे साहेबांची सकाळी देखील उपस्थिती होती आणि आता मात्र या सायंकाळच्या सत्रामध्ये देखील साहेब उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. फटका जबरदस्त पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 25. तिसरं षटक प्रगतीपथावर. 25 धावा धावफलकावरती. इथे मात्र फटका जबरदस्त आणि धावा देऊन जाईल विशालला 4. प्रतीकने यष्टी वाकवली. विशालला माघारी परतावं लागतंय. धक्का पहिला लागतोय तो म्हणजे तन्मय पॅकर्स दिवा या संघाला. गोलंदाज प्रतीक स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न अनिकेतचा. एकच धाव मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 32-32. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच
33 धावा. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 13 धाव्यांची गरज. शेवटचे 2 मिनिटं शिल्लक आहेत. 2 मिनिटं शिल्लक आहेत. गोलंदाज प्रदीप. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा हलकासा संपर्क झाला. भवऱ्यासारखा चेंडू बॅकवर्ड पॉइंट मध्ये येतो. प्रोटेक्शन तिथे मात्र तैनात आहे. एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच या एका धावेच्या मदतीने 35. समीकरण बदलतंय जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक होता. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 37. इथे मात्र फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड. 3 चेंडू झालेत आणि विकेट जशी मिळाली आहे. आय थिंक टाइम देखील कंप्लीट झालाय. तर टाइम कंप्लीट झाल्यामुळे विजेता टीम आपल्याला एक खेळाडू बाहेर ठेवावा लागेल. आयोजनकर्त्यांची सूचना येते. विजेता टीम आयोजनकर्त्यांची सूचना येते. सकाळच्या सत्रापासून देखील बसवत आलोय.
उपस्थित दोन्ही संघांना विनंती आहे, खेळ भावनेचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. आपण ज्या सामन्यासाठी जे नियम आणि त्याची चौकट आखली आहे त्याचं तंतोतंत पालन आपल्याला करायचंय. तुमच्या बाजूने जर निर्णय घेतला तर समोरच्या संघाला राग येऊ शकतो. ते जर नियमावली वाचून दाखवली तर त्यानुसार आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. सकाळी तुम्ही खेळ भावना दाखवली आणि तुम्ही निर्णय मान्य केला होता, परंतु आता त्यांना ऑब्जेक्शन आहे, तर त्या पद्धतीने आम्हाला तुमचा एक खेळाडू बाहेर काढावा लागेल. पहा मित्रांनो, नियम आधीच सांगितले होते. आधी नियम सांगितल्यावरती आता कसं ऍडजस्ट केलं जाईल. आणि आता देखील तुम्ही म्हणतायत की क्रुशियल सिच्युएशन, पहा चेंडू इकडनं तिकडे फेकण्यामध्ये वेळ देखील तो घालवलाय तुम्हीच, आणि अजून देखील वेळ घालवला जातो. विजयस्टार टीम धावसंख्या धावफलकावरती 37. धावसंख्या धावफलकावरती 37. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे मात्र जबरदस्त हा चौकार येतोय. आता मात्र समीकरण बदललंय. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 42 धावा धावफलकावरती. टॅपच्या मदतीतून खेळून काढण्याचा प्रयत्न. एकदा इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम विजय स्टार संघ. अभिनंदन विजय स्टार संघाचं.